कुणाच्या घरी गेल्यावर जर त्यांच्याकडे कुत्रा असेल, तर ज्यांना कुत्र्यांची भीती वाटते, अशी लहान मुलंच नाही, तर काही मोठे लोक सुद्धा प्रचंड घाबरतात. इकडे-तिकडे पळण्याचा, लपण्याचा प्रयत्न करतात. असं दृश्य पाहिलं आहे का? किंवा काही एखाद्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर उभं राहून जर बोलण्याचा कोणाला वेळेवर असा आग्रह केला, तर काही मंडळींना टेन्शन येतं, ते अस्वस्थ होतात आणि टाळण्याचा प्रयत्न करतात. तर काही मंडळी अगदी दूर जगाच्या कोपऱ्यात चालणारं युद्ध बघूनही जगाचं उद्या कसं होईल याच्याबद्दल पण चिंता करतात. आपल्या सभोवती अशा अनेक चिंता देवी किंवा चिंतेश्वर बघायला मिळतात. चिंता ही एक तणावाची सामान्य प्रतिक्रिया आहे. चिंतेची सौम्य पातळी संभाव्य धोक्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा त्याला तोंड देण्यासाठी काही परिस्थितींमध्ये फायदेशीर असतेच. तरीही अतिरेकी चिंता ही हानिकारकच असते आणि ज्यातूनच अँक्झायटी डिसऑर्डर्स म्हणजे चिंता विकार निर्माण होतात. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे. माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. फ्रेंड्स, दैनंदिन ताण-तणाव आणि समस्यांना सामोरे जाताना दिली जाणारी साहजिक प्रतिक्रिया म्हणजे चिंता. पण जेव्हा ही चिंता सतत, जास्त आणि तर्कहीन असते, तेव्हा व्यक्तीच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. त्यावेळी ती चिंता विकारात बदलते. चिंता विकार ज्यातून विविध फोबियास, पॅनिक किंवा स्ट्रेस डिसऑर्डर्स पासून ते ओसीडी पर्यंत अनेक प्रकारांचा समावेश होतो. याबाबत आपण नंतर जाणून घेणारच आहोत. चिंता का वाटते? तर काहीतरी अनपेक्षित समोर आलं तर कसं होईल? किंवा भविष्यात काहीतरी नकारात्मक घडेल का? याची भीती वाटते. त्या भीतीला म्हणजे संभाव्य धोक्याला दिली जाणारी शारीरिक, भावनिक प्रतिक्रिया म्हणजे चिंता. पण जेव्हा असं चिंतित राहणं त्या व्यक्तीला त्याच्या दैनंदिन काम करण्यावर, लक्ष केंद्रित करण्यावर किंवा वर्तमानात घडणाऱ्या गोष्टींचा आनंद घेण्यावर जर अडथळे उत्पन्न करत असेल, तर तेव्हा मात्र ह्या चिंतेवर उपाय करायलाच हवा, कारण तो चिंताविकार असू शकतो. तर चिंता करणं हे वरवर दिसत असणारं लक्षण असलं म्हणजे आपण मागच्या भागात त्याबद्दल थोडं जाणून घेतलंय. तरीही चिंता विकार मात्र विविध प्रकारचे असतात. म्हणजे केवळ चिंता वाटणं याच्यातूनच निर्माण होणार आहे. त्यात प्रामुख्याने दिसून येतो तो जनरलाइज्ड अँक्झायटी डिसऑर्डर, ज्याला जीएडी असं या नावाने ओळखलं जातं. तर हा विकार असणारी व्यक्ती सारखी चिंतेमध्ये असते. म्हणजे चिंता करण्याची कारणं बदलतात. एक झालं की दुसरं यावर चिंता वाटतेच, पण ती प्रवृत्ती राहतेच. म्हणजे एखाद्याला नोकरी राहील की नाही ही चिंता आहे. म्हणून त्यांनी व्यवसाय करायचं ठरवलं. तरीही तो नीट चालेल की नाही ही चिंता त्याला राहीलच. तो चांगला चालतोय, व्यवसाय चांगला चालतोय असंही झाल्यावरती आपल्यानंतर त्या व्यवसायाला कोण बघेल याची चिंता वाटेल. अगदी रोजच्या रोज दैनंदिन गोष्टीमध्ये म्हणजे आज ऑफिसमध्ये करायची कामं पूर्ण होतील की नाही? दिलेली जबाबदारी योग्य प्रकारे आपण पार पाडू शकू की नाही? घरच्यांना किंवा स्वतःला काही आजार तर होणार नाही ना? किंवा मानेत गाठ जाणवतेय, कॅन्सर तर नसेल ना? कालपासून मुलाचा फोन नाही, काही झालं तर नसेल? इथपासून गावाला निघालोय तर रस्त्यात गाडी बिघडली तर? अपॉइंटमेंट घेतली आहे डॉक्टरची, वेळेवर पोहोचू की नाही? मग महागाई वाढतेय, पैसे पुरतील की नाही? ही चिंतेची यादी संपतच नाही. म्हणजे जनरलाइज्ड कायमच चिंता. बरं, केवळ काही वयाची मंडळी चिंता करतात का? तर नाही. लहान मुलं देखील चिंता करतात. म्हणजे शाळेतून घरी आल्यावर घरी कोणी असेल की नाही? लहान भावाला आपल्यावर सोपवून आई बाहेर गेलीये, आपल्याला ते जमेल की नाही? इथपासून अंधार, किडे, अनोळखी व्यक्ती, डॉक्टरकडे जाणं, स्पेशली डेंटिस्टकडे जाणं, रागावून किंवा धाक वाटावा म्हणून पालक कधी म्हणतात, की तुला हॉस्टेलला ठेवेन, याबाबत अशा अनेक कारणांसाठी लहान मुलांना देखील चिंता वाटत राहते. तर कधी-कधी घरी कोणाचा म्हणजे आजी-आजोबांचा किंवा असा एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू पाहिला, तर आपल्या घरातले लोक आपल्याला सोडून जाण्याची चिंता. आई-वडिलांची भांडणं होत होत असतील, तर आपलं कसं होईल याची चिंता. अशी अनेक कारणं लहान मुलांमध्ये दिसतात. तरुण मंडळींमध्ये देखील करिअर, कामगिरी, नोकरी मिळेल की नाही, आपण कुणाला आवडतो की नाही, इथपासून आपलं रंग, रूप या अनेक बाबतीत ते चिंता करत असतात. जनरलाइज्ड चिंता विकार असलेल्या लोकांचं लक्ष
एका चिंतेतून दुसऱ्या चिंतेकडे जातं, पण सातत्याने कुठली तरी चिंता ते करतच असतात. चिंतेचा दुसरा प्रकार म्हणजे पॅनिक डिसऑर्डर. ज्यात अतिचिंतेमुळे व्यक्तीला पॅनिक अटॅक्स येतात. म्हणजे त्या एका विशिष्ट वेळी अवाजवी आणि तीव्र भीती वाटते. पॅनिक अटॅक म्हणजे मानसिक तणाव प्रचंड प्रमाणात तेव्हा जाणवतो आणि अर्थातच त्याचा परिणाम शारीरिक बदलामध्ये पण होतो. म्हणजे छातीत धडधडणं, हृदयाची गती वाढणं, घाम फुटणं, हातापाय कापायला लागणं, गुदमरल्यासारखं होणं, अस्वस्थ वाटणं, छातीत दुखणं, चक्कर येणं, मळमळणं किंवा हातापायाला मुंग्या येणं, थंडी वाजणं, म्हणजे अगदी आता मरतो की काय अशी भीती वाटणं, इतके लक्षणं ही त्या पॅनिक पर्टिक्युलर डिसऑर्डरच्या या ह्याच्यामध्ये त्या अटॅकमध्ये दिसून येतात. म्हणजे कधी-कधी ही लक्षणं इतकी तीव्र असतात, की जवळच्या लोकांना वाटतं, "बाई यांना हार्ट अटॅक वगैरे येतोय का काय?" परीक्षेच्या वेळेस किंवा इंटरव्ह्यू असताना म्हणजे जेव्हा आता काय होईल, ही भीतीची भावना तीव्र असते, त्यावेळेला अशी लक्षणं दाखवणारी मंडळी तुम्ही कदाचित पाहिली असतील. तिसरा प्रकार म्हणजे स्पेसिफिक फोबिया. म्हणजे लोक जेव्हा असा उल्लेख करतात ना, की मला फोबिया आहे. तेव्हा फोबिया म्हणजे साधारणपणे साप, किडे, कोळी म्हणजे स्पायडर्स किंवा कुत्रे, मांजरं अशा प्राण्यांच्या बाबत त्यांना भीती असते. पण काही विशिष्ट परिस्थितीत देखील म्हणजे बंद जागा, विमानात बसणं, लिफ्टमध्ये जाणं, दवाखान्यात जाणं, गर्दीत जाणं, अंधाराची भीती, उंचीवरून खाली पाहण्याची भीती किंवा रक्त बघण्याची भीती, अशा अनेक बाबतीत देखील लोकांना भीती असते. म्हणजे एखाद्या विशिष्ट वस्तूची किंवा परिस्थितीची काही कारणांनी अत्याधिक भीती वाटणं म्हणजे फोबिया. अर्थात हे त्या व्यक्तीलाही कळत असतं, की त्यांना वाटणारी भीती ही अगदी चुकीची आहे किंवा इरॅशनल आहे. पण त्यावर त्यांना त्यांच्या मनाने मात करता येत नाही. मग ती परिस्थिती टाळण्यासाठी ते लोक अगदी टोकाला जातात. म्हणजे लिफ्टमधून ज्यांना जाण्याची भीती वाटते ते लोकं कितीतरी मजले अगदी थकत पण चढून जातात. लिफ्टमध्ये जात नाहीत. काही लोकांना सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जायला प्रचंड भीती वाटते. त्यांना कोणीतरी सारखं सोबत लागतं. काही मंडळींना तर इतकी जास्त भीती वाटते, की केवळ त्या परिस्थितीत जाणं तर सोडाच, पण केवळ त्या कल्पनेचाही विचार करणं त्यांना अवघड जातं. अर्थात थेरपीच्या साहाय्याने या सगळ्यांवरती म्हणजे उपचार घेत नक्कीच मात करता येते. बरेचदा लोकांना म्हणजे काही लोकांना दुसरे लोक काय म्हणतील याची फार चिंता असते. म्हणजे आपलं काही चुकू नये, लोकांनी आपल्याला नावं ठेवू नये. सामाजिक वातावरणात त्यामुळे ते इतके कॉन्शियस होतात, की त्या भीतीमुळे, चिंतेमुळे अनोळखी नवीन लोकांसमोर जाण्याचं पण टाळतात. अशा लोकांना सोशल अँक्झायटी डिसऑर्डर असू शकतो. पण बरेचदा हा त्या व्यक्तीचाच दोष आहे असं समजून त्या चिंता विकाराकडे दुर्लक्षित केलं जातं. आणि असा विचार असणाऱ्या व्यक्तींना बाहेर लोकांमध्ये, समाजात वावरताना, परस्पर संवाद करताना लाजिरवाणं वाटणं, अपराधी वाटणं, आपण कमी आहोत अशी भावना ती सतत त्यांना वाटत असते. म्हणजे चार चौघात बोलताना ते इतके अस्वस्थ असतात, की लक्षात येऊ शकतं. मग साहजिकच असा विकार असणारे लोक ही परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करतात किंवा बाहेर जसं सोशल ह्याच्यात वावरताना दडपणाखाली असतात. मग स्टेजवर जाऊन बोलणं, रस्त्यात भेटलेल्या लोकांकडे बघून हसणं किंवा त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं, नवीन लोकांना भेटणं, सार्वजनिक ठिकाणी खाणं-पिणं इत्यादी सगळ्या बाबतीत त्यांना भीती असल्याने किंवा चिंता असल्याने ते टाळण्याचा प्रयत्न करतात. आणि कधी एकदा मग आपण आपल्या घरी येऊन आपल्या कम्फर्ट झोनमध्ये येऊ असं त्यांना होत असतं. पण अशी भीती किंवा चिंता ही दैनंदिन कामकाजात समस्या निर्माण करणारच. कारण नोकरीत हवी तशी प्रगती होणार नाही. नव्या म्हणजे लोकांसोबत ओळखी करणं त्यांना कदाचित कठीण जाईल. काही गोष्टी ज्या टीमवर्कमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने करता येतात, अधिक आनंद मिळवता येतो, तो मिळत नाही. आणि मग पर्यायाने यांच्या जवळच्या लोकांना, मग जोडीदाराला, मुलांना, पालकांना या सगळ्यापासून बळंच वंचित राहावं लागतं. त्यामुळे अशी लक्षणं जर असतील, म्हणजे आपली असतील तरीही आपण स्वतःच तज्ञाची भेट घ्यायला हरकत नाही. अजून काही चिंताविकार जे विशेष करून लहान मुलांमध्ये दिसतात, ते म्हणजे सेपरेशन अँक्झायटी आणि सिलेक्टिव्ह म्युटिझम. शाळेत जाताना काही लहान मुलं प्रचंड आकांड तांडव करतात, रडतात, की त्यांना सांभाळताना नाकी नऊ येतात अगदी. कसं समजावावं कळत नाही. मग कसली तरी आमिष दाखवल्या जातात, रागवल्या जातं, पोलिसाचा किंवा कोणाचा तरी धाक दाखवला जातो. पण मूळ मुद्दा असतो तो त्यांना वाटणाऱ्या असुरक्षिततेचा, भीतीचा. तो कोणी ओळखतच नाही. मग मुलांना वाटतं, की "अरे च्या, मी काय सांगतोय ह्यांना कळत नाही, म्हणजे अजून रडलं पाहिजे." आणि मग तो अजून रडत जातो. कारण ते मूल एखाद्या व्यक्तीसोबत मानसिकरित्या प्रचंड जोडलेलं असतं.
त्या व्यक्तीला कुठल्याही कारणाने सोडून जाणं हे त्या मुलासाठी खूप कष्टप्रद असतं. म्हणजे सेपरेशन अँक्झायटी थोड्या काळासाठी का होईना, पण त्या व्यक्तीच्या विरहाची, त्यांच्यापासून दूर जाण्याची त्या मुलाला खूप भीती वाटते, चिंता वाटते. आणि असा त्रास देणारी व्यक्ती म्हणजे ते मूल त्या जवळच्या व्यक्तीला आपल्यापासून दूर जाऊ द्यायला नकार देते. आणि मग मग रडणं किंवा तिच्यापासून दूर जाण्यास, तिच्याशिवाय झोपण्यास ते मूल टाळत जातं. कधी तर ते म्हणजे ती व्यक्ती जवळची म्हणजे मोस्टली आई किंवा जी आजी जवळचे कोणी असतात वडील वगैरे, ते दूर गेल्याची कल्पना करून भीतीदायक स्वप्न देखील अनुभवतं. अशा वेळेला त्या व्यक्तीने त्या मुलाला जवळ करून दिलासा द्यायला हवा. त्याची भीतीची कारणं दूर करायला हवी. म्हणजे ते मूल जर शाळेत जाताना रडत असेल, तर पहिले भीतीवर काम करायला पाहिजे. क्वचित ठिकाणी प्रौढांमध्येही दिसणाऱ्या ह्या चिंता विकारामध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याची चिंता एखाद्याला सतत असू शकते. फिअर ऑफ लूजिंग समवन अर्थात हे विकार नक्कीच दूर करता येतात. अजून एक प्रकार म्हणजे सिलेक्टिव्ह म्युटिझम. बरेचदा काही मुलं इतरांसमोर, पाहुण्यांसमोर किंवा वर्गात जिथं त्यांना बोलणं अपेक्षित असतं, तिथे बोलत नाहीत. एखादा मूल जे नुकतंच शाळेत जाऊ लागलेलं आहे, ते त्याच्या सगळ्या मित्रांसोबत बोलतो, घरी बोलतो, पण शाळेत शिक्षकांसोबत किंवा इतर प्रौढांसोबत बोलत नाही. घरात नॉर्मल दंगा करतो, पार्कमध्ये खेळतो, अनोळखी लोकांसोबत बोलतो, पण तो मुलगा शाळेत काही बोलायला लावलं, तर तोंडाला कुलूप. असं का? असं जर त्याला विचारलं, तर तो काय माहीत? अशा अर्थाने खांदे पण उडवतो. म्हणजे त्यालाही कळत नाही असं का होतंय. लहानपणी यावर जर योग्य उपचार झाले नाहीत, तर मोठेपणी या सिलेक्टिव्ह म्युटिझमच्या विकाराचं मोठेपणी सोशल अँक्झायटीमध्ये रूपांतर होऊ शकतं. कारण निवडक म्हणजे गप्प बसणं किंवा सिलेक्टिव्ह म्युटिझम हे असणारं मूल किंवा प्रौढ व्यक्ती काही ठराविक वेळीच बोलण्यासाठी मुद्दाम नकार देते असं नाही. तर ते त्या परिस्थितीत बोलूच शकत नाही. म्हणजे ते मुद्दाम नाही करत. तेव्हा हे जे असे विविध चिंता विकार आहेत, तर ही मंडळी काही मुद्दाम तसं करत नसते. तर त्यांना त्याच्यातून बाहेर येणं खरंच जमत नाही. म्हणजे त्याच्यासाठी त्यांना आपणहून जमत नाही. उपचार, सायकॉलॉजिस्ट आणि कोणाची तज्ञाची मदत घेऊन हे नक्कीच दूर करता येतं. अति चिंताग्रस्त वाटत असेल तर या उपचाराच्या जोडीने प्राणायाम करणं, मेडिटेशन करणं आणि वर्तमानामध्ये राहण्याचा प्रयत्न करणं. पण तरीही अशी लक्षणं जर कुणामध्ये असतील, तर "बावळटच आहेस, घाबरायचं काय? यात काय भीती वाटते? कशालाही घाबरतेस? लहान आहेस का आता? काही होत नाही. शूर आहेस तू." असं सांगून त्यांचं मनोधैर्य वाढवता येत नाही, उलटं आणखीन खच्ची होतं. तेव्हा असं म्हणण्यापेक्षा डॉक्टरकडे, तज्ञाकडे घेऊन जायला हवं. कारण या विचारांवर म्हणजे असं त्यांच्या वागण्याचं कारण काय आहे? नेमका त्रास कशाचा आहे? याचा शोध तज्ञांच्या मदतीनेच घेता येतो आणि ती चिंता कमी करता येते. तेव्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.